अमृत कलश यात्रा आणि आज या यात्रेचं स्वागत या अतिशय देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमाला उपस्थित सांस्कृतिक विभागाचे आपले धडाडीचे कार्यक्षम मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनजी, आमदार कालिदास कोळंबकरजी, बालाजी कल्याणकरजी, आमदार रमेश पाटील, मुंबई महापालिका आयुक्त आयुष चहल, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास प्रधान सचिव गोविंदराज, ग्राम विकासचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी, मुंबई जिल्हाधिकारी क्षीरसागर राजेंद्र भोसले आणि राज्यभरातून आज अमृत कलश घेऊन आलेले सर्व कार्यकर्ते, बांधव, भगिनी आणि मातांनो, मी सगळ्यांनाच आजच्या या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तालुक्यातून आपण सगळेजण हे अमृत कलश गावागावातून या ठिकाणी घेऊन आलेला आहात आणि खऱ्या अर्थाने आज हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. खरं म्हणजे हे मैदान देखील ऐतिहासिक आहे. चले जावचा नारा इथं घुमला आणि ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. त्या ऐतिहासिक अशा ऑगस्ट क्रांती मैदानावर आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांचा त्याग, समर्पणाला देखील कोटी कोटी प्रणाम करतो. याच मैदानात ऑगस्ट क्रांती दिन त्या दिवशी आपण एकत्र आलो होतो आणि मेरी माती मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा एकत्र जमलो आहोत. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि एकात्मतेची भावना वाढीस लावणारा, एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मेरी माती मेरा देश ही संकल्पना मांडली आणि त्यातून अमृत कलश यात्रेचा प्रवास सुरू झाला. राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणूस असे सर्वच जण अतिशय मनापासून देशभक्तीने ओतप्रोत होऊन यामध्ये सहभागी झाले. याचा आपल्या सर्वांनाच खूप आनंद आहे. यातून स्वातंत्र्य संग्रामामध्ये हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्याची संधी आपल्याला लाभली. त्यांच्या त्यागाला, बलिदानाला उजाळा देण्याची संधी आपल्याला लाभली आणि म्हणून माझी माती माझा देशमधील पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पार केला. यात वीरांची नावं असलेले शिलाफलक लावले, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षारोपण झालं, पंचप्रण शपथही घेतली. आता अमृत कलश यात्रा अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपला राज्याचा सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी उत्तम नियोजन करते आहे.
खरं म्हणजे आज आपल्या राज्यातून नवी दिल्लीतील कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील 351 आणि नागरी क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्याचे 36 असे एकूण 387 कलश पाठवण्यात येणार आहेत। या कलशांचं स्वागत करताना देखील अत्यंत आपल्याला आनंद होत आहे। राज्याच्या नागरी तसेच ग्रामीण भागातील सर्वच यंत्रणांनी यासाठी अतिशय उत्तम संयोजन केलं, याचं मोठं समाधान आपल्या सगळ्यांना आहे। आणि या सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ यांनी त्यांची टीमने अतिशय प्रत्येक हा कार्यक्रम त्याचं नियोजन स्वतः लक्ष घालून केलेलं आहे। आणि म्हणून सुधीर भाऊ आणि त्यांच्या टीमचंही मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो। आणि खरं म्हणजे महाराष्ट्राचा हा उत्स्फूर्त सहभाग राष्ट्रीय स्तरावर देखील सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा विश्वास आहे। मी मगाशी खारगेंना विचारतो की महाराष्ट्रातलं नियोजन गावागावात खेड्याखेड्यात घराघरापर्यंत आपण केलं आणि तेही मला म्हणाले की महाराष्ट्र आपल्या देशामध्ये नंबर 1चा या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात ठरेल। या उत्स्फूर्त सहभागासाठी या सर्व यंत्रणांचं त्यामध्ये सहभागी सगळे जे झाले त्यांचंही मी कौतुक करतो। मुंबई महापालिकेचे आयुक्त इकडे आहेत आणि नागरिक क्षेत्रातील आमच्या सर्व यंत्रणांना देखील हा उपक्रम राबवण्यासाठी जे प्रयत्न केले त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। राष्ट्र आणि देश म्हणजे केवळ पायाभूत सुविधा, मोठे प्रकल्प, इमारती आणि भौतिक सुविधा एवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही। आपण आपला देश, आपलं राज्य, आपला परिसर म्हणजेच मातृभूमीवर प्रेमही तेवढं महत्त्वाचं आहे। आपला महाराष्ट्र शिवछत्रपतींचा, त्यांचे प्रेरणा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्यकारभार करतोय। मगाशी सुधीर भाऊंनी सांगितलं, या राज्यातला सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून, केंद्रबिंदू मानून आपलं राज्य सरकार काम करत आहे। आणि म्हणून या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, कारण त्याला फार वेळ लागेल, कारण एक एक निर्णय आपण धडाकेबाज निर्णय घेण्याचं धाडस देखील दाखवलं आहे। कमी वेळामध्ये खूप मोठे निर्णय, सर्वसमावेशक निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलेले आहेत। आणि म्हणून महाराष्ट्र एक जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि पराक्रमासाठी ओळखला जातो। महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांमागाशी सांगितलं मी, आदर्श ठेवून डोळ्यासमोर काम करतो आहे। आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे। पायाभूत सुविधांमध्ये देखील अग्रेसर आहे, हे आपले परदेशी गुंतवणुकीमध्ये अग्रेसर आहे। आर्थिक विकास जसा या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री या देशाला पुढे नेत आहेत। या जगभरातल्या इतर देशांची अर्थव्यवस्था देखील डगमगली आहेत, परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था फक्त टिकून न ठेवता ती 10व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलंय। आणि मागे मी वाचलं की JP मॉर्गन या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने देखील सांगितलं की आपले 3ऱ्या क्रमांकावर देखील ही अर्थव्यवस्था येईल। आणि म्हणून हे सगळं श्रेय जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं आहे आणि आपल्या राज्याची देखील तीच जबाबदारी आहे। आणि म्हणून आपण सर्वांगीण विकास वेगाने कसा होईल यासाठी काम करतोय। $1 ट्रिलियन पर्यंत कसं पोहोचू आपण, मला वाटतं त्याहीपेक्षा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्राचं नाव सगळीकडे अभिमानाने घेतलं जातं। आणि म्हणून आपला महाराष्ट्र सांस्कृतिक परंपरा, देशाभिमान व्यक्त आणि प्रकट करण्याची एकही संधी सोडत नाही, हेच आपल्या या सर्व कार्यक्रमातून दिसतंय। आणि म्हणून शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा वारसा आपल्याला लाभला आहे। यावर्षी 350 वर्ष राज्याभिषेकाचा आपण दिमाखात साजरं केलं। मगाशी त्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जे वागणुक त्या काळामध्ये
वापरून अफजल खानाचा वध केला. ती वाघनकं लंडनहून आणण्याचा MOU आपल्या राज्याने केला. सुधीर भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि लवकरच ते ऐतिहासिक असे शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली वाघनकं आपल्या राज्यात येणं म्हणजे आपल्या राज्याचा देशाचा गौरव आहे, देशाचा गौरव आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही लोकांना वाटतं की त्या वाघनकं देखील म्हणजे जे आपण चांगलं करतोय त्याच्यावर संशय व्यक्त घेतात, संशय घेतात, शंका घेतात. शंकासुरांचं देखील प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडून अफजल खानाचा आदर्श स्वीकारलेला दिसतोय. त्यांना देखील आपण जशास तसं उत्तर या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सुधीर भाऊंचं मनापासून अभिनंदन करतोय. आपण यापुढे देखील असंच काम करत राहा. हा मुख्यमंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ही आपली संस्कृती परंपरा वाढवणं, पुढं नेणं, जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये आपण कुठेही मागे राहणार नाही अशा प्रकारचा आपल्याला मी या ठिकाणी शब्द देतो. आणि या सर्व वीरांचं योगदान आपण विसरू शकणार नाही. यासाठी आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी संकल्पना मांडलेली आहे. अमृत कलश यात्रेकडे जग देखील अतिशय उत्सुकतेने पाहत आहे, हे देखील आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. अशा या संयोजन आयोजनातून आपण शिस्त, संघटन आणि भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमांची सज्जता जगासमोर ठेवतो आहे. आणि म्हणून अमृत कलश यात्रेत सहभागी झालेल्या सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना आपापल्या जिल्ह्याचं, परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी यामुळे मिळालेली आहे. आणि म्हणूनच हे अमृत कलश नवी दिल्लीतील अमृत वाटिकेत आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते विसर्जित केले जातील. देशातील अन्य राज्यातून येणारी माती देखील या वाटिकेत येईल आणि यातून भारतीय एकात्मतेचं दर्शन सगळ्या जगाला होईल. हेच खरं म्हणजे याचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून यातून नव्या पिढीला राष्ट्रीय एकात्मतेची नवी ऊर्जा, नवप्रेरणा मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या अमृत कलश यात्रेचं मनापासून मी स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.